ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे कॅफे अमोल, जो पावणा लेकमध्ये आहे. आणि तुम्हाला लोणावळ्यामध्ये राहून जर गोवाची मजा घ्यायची असेल तर स्टे ट्यून. सी आणि एकदम परफेक्ट टाइम. दिस इज द एंट्रन्स ऑफ कॅफे अमोल. ओ, इट्स फील लाईक गोवा ब्रो. ना प्रसाद, कसं वाटतंय? अरे हे तसं बाहेर येताना एंट्रन्सला असतं, केप गोवा आहे ना तसं. छान आहे. इथे स्टे रूम पण आहेत गाईज, विथ रिव्हर व्ह्यू आणि स्विमिंग पूल पण आहे. पण आम्ही फक्त जस्ट इथे कॅफे मध्ये आलोय. इट टेक्स 2 अँड आय एम ग्लॅड इट्स यू. ओ माय गॉड. सो इथे ज्यांना स्टे करायचं आहे तेही येऊ शकतात. मस्त व्ह्यू आहे, इथे स्विमिंग पूल आहे. नाईस. अँबियन्स छानच आहे. प्रसाद पुढे पुढे का चाललायस? थांब ना. आपण इथून जाऊया का मधूनच? नाही, इथे पण स्टे रूम आहेत पुढे. आपण जाणार कुठून? तिथे वॉशरूम आहेत, ज्याची मला गरज लागणार आहे. तो क्राऊड आहे, अच्छा खासा क्राऊड आहे. So guys, this is Cafe Amor. हे वाला. And then this is the view. हे पावणा लेक आहे. So पाणी ऍक्च्युली इथपर्यंत असतं, पण आता सध्या पाऊस नाहीये ना, तर त्याच्यामुळे मस्त हवा सुटली आहे. आणि इथे आउटडोर पण सिटिंग आहे, पण सध्या आपण बसलं नाहीये, थोडं झोपले तर. आणि ते मी जरा आता फोटो काढायला चालले, ते मला मिरर दिसलाय. वाव, खूप टाइम ने अशा कॅफे मध्ये आले. ओ, पतली मस्तच आहे. लिटरली असं गोव्यासारखं वाटतंय. प्रसाद कुठे गेला? वाटतं प्रसाद. प्रसाद. आणि आता आम्ही काय काय मागवलंय खाण्यासाठी हे तुम्हाला दाखवतो. सो दिस इज पिंक सॉस पास्ता आणि दिस इज स्ट्रॉबेरी शेक, किटकॅट शेक. किटकॅट शेक मी मागवलंय आणि स्ट्रॉबेरी शेक प्रसादने. येस. आणि बघा आता हाच डिश असं जर मी घेतली आणि समोर बघा काय सीन आहे मस्त. तर गाईज, आमचं मस्त खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही तिकडे चाललोय जरा पाण्याच्या साईडला. सनसेटचा पण टाइम होतोय आता. जेवण मस्त होतं. जेवण पास्ता मस्त होता हा. आणि शेक तर काय नॉर्मली सगळीकडे चांगला असतो. म्हणजे ओव्हरऑल हा प्लेस जास्त छान वाटतोय. एकच मिनिट असं दाखवते. आणि एक नंबर हवा सुटली. आता इथे मस्त आता तिकडे पाण्याच्या साईडला जातोय. ठीक आहे. आणि अजून तिकडे फुल मजा चालू आहे. जिकडे ज्यांचा स्टे आहे ना, तिकडे कधीपासून त्यांचा आवाज येतोय. पूल मध्ये एकमेकांना फेकतायत. आणि हा इथे कॅफे आहे. आणि जिथे फोटो काढायला एक नंबर प्लेस असेल तर ती जागा माझ्यासाठी एक नंबरच असते. आणि माझ्या केसांवरून कळत असेल की तिथे मस्त हवा सुटली आहे. आणि किती तासभर आम्ही आधी आलोय. म्हणजे ऊन होतं, कारण की आम्हाला सीट तिकडेच मिळाली होती जिथे ऊन होतं. पण एवढं असं काय गरम नाही झालं, कारण की इथे पाणी या साईडला तर मस्त हवा थंडच होती. सो ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होतं. मला दिसत नाही आहे उन्हामध्ये आहे तर मी कशी दिसते, मी काय म्हणजे कॅमेरा ओव्हरऑल व्हिडिओ कशी येते मला नाही कळते. पण ठीक आहे, मी तरी पण काढते. आणि माझ्या फोनमध्ये बॅटरी आता फक्त 15% आहे. पॅराग्लायडिंग तर नाईट कॅम्पिंग पण आहे, पॅराग्लायडिंग आहे. आणि असं स्टे पण करू शकतात ज्यांना की नॉर्मल रूम पाहिजेत. आणि फुल या कॅफेमध्ये तर एकदम गोवासारखं फील येतो भाई. हे बघा, हे दगड आहे पूर्ण,
पण इथे हे अरे एकदम क्लिअर दिसते हे महादेवाच्या पिंडाचा मार्क. म्हणजे कोणीतरी काढला असेल ना प्रसाद तेव्हा सिमेंट मध्ये. गेम गेम नाही म्हणजे असं जसं की रील्स बघतो ना आपण क्वेश्चन आन्सर करूया असे बोरिंग क्वेश्चन नसणार आहेत, थोडे फनी आहेत. तर मी ते ChatGPT ला विचारले. सॉरी. ठीक आहे तर स्टार्ट करून करता तू का मी प्रसादला विचारते. फनी क्वेश्चन आहे का फर्स्ट वाला. जर तुझा पार्टनर एखादा ॲनिमल प्राणी बनला तर तो कोण असेल? माकड. बड़ा हरामी हो बेटा. एवढं क्विक. माकड. ठीक आहे. सेकंड, जर आपण रेस्टॉरंट चालू केलं तर त्यातली विचित्र डिश कोणती असेल? विचित्र डिश. दॅट इज ट्रिकी. अंड्याचं शेक. एग शेक. एक अंडर शेक. ओके ठीक आहे. झोंबी अटॅक मध्ये जास्त वेळ कोण टिकेल? मी. कारण झोंबी मीच असेल ना. जर तुझ्या पार्टनरवर एक चेतावणी स्टिकर लावायचं असेल, चेतावणी म्हणजे असं ना की येथे थुंकण्यास सक्त मनाई आहे, लाईक दॅट, तर त्याच्यावर तू काय लिहिशील? जेवण बनवत असताना माझ्या स्वप्नालीकडे अजिबात जाऊ नये. का? कढई सारखी ती पण तापलेली असते. ओके, आता एक लास्ट विचारते मी. तुम्ही दोघं जर कोणतं कार्टून कॅरेक्टर असेल तर ते कोणतं असेल? खूप जास्त इझी आहे. टॉम अँड जेरी. येस. कॅफे तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि माझा व्हिडिओसुद्धा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.